मी आत्तापर्यंत सिंगलच आहे. माझ्या वयाची मुलं आत्तापर्यंत 4 ते 5 वेळा रिलेशनशिपमध्ये येऊन गेले असतील आणि मी एक आहे 18 वर्षाचा झालो आहे आणि 18 वर्षात मी रिलेशनशिपचा पण एक्सपिरियन्स नाही केला आहे. पण प्रॉब्लेम हा नाही आहे, हा प्रॉब्लेम नाही आहे. झालं काय, कालच्या दिवशी ना मी बोर झालेलो, कंटाळा आलेला. तेव्हा मी ठरवलं की असंच FC रोडला फिरून येऊ, सोलो ट्रिप, छोटीशी सोलो ट्रिप. म्हणून मी गेलो FC रोडला आणि तिकडे जाऊन मी बघितलं की प्रत्येक मुलाच्या हातात एक मुलगी आहे. प्रत्येक म्हणजे माझ्यापेक्षा वयाने मोठी असलेली मुलं तर ठीक आहे, मी माझ्यापेक्षा छोटी मुलं बघितली आहेत. अरे ह्यांचे अजून दुधाचे दात पडले नसतील, त्यांच्या हातात मी गर्लफ्रेंड पाहिली आहे यार. हे काय आहे? पण प्रॉब्लेम हा नाही आहे, हा प्रॉब्लेम नाही आहे. इथे जेव्हा मी गेलो आणि हे सगळं पाहिलं तेव्हा माझ्या फालतू डोक्यात एक प्रश्न उठला की हा मुलीचा नाद एक्झॅक्टली सुरू कुठून झाला हा मुलीचा नाद. आता यावेळेस तुम्ही काय केलं असतं? गेलं असतात स्टारबक्समध्ये हा विचार करायला. मी तिथेच थांबलो. तिकडे ते रस्त्यावर विकत असतात ना मुलींचे कपडे, 150 का 100 में, 150 का 100 में. त्या माणसांना जाऊन विचारलं की मुलींचा नाद एक्झॅक्टली सुरू कुठून झाला. तर त्यातला एक बोलला की जेव्हा मी हा प्रश्न विचारला तर त्यातला एक बोलला की क्रॉप टॉप 150 का 100 में, 150 का 100 में. म्हणलं की हे थांबा. तो वेगळ्याच दुनियात होता. म्हणजे आपण ह्या दुनियेत आहे आणि तो ह्या दुनियेत आहे. मी त्याला प्रश्न हा विचारलाय आणि त्यांनी उत्तर हे दिलंय. तो एकदम वेगळा होता भाई, तो चिल माणूस आहे. पण प्रॉब्लेम हा पण नाही आहे, हा प्रॉब्लेम नाही आहे. आता हे सगळं झाल्यानंतर तुम्ही परत स्टारबक्समध्येच गेले असतात. मी हाँगकाँग लेनमध्ये गेलो. हाँगकाँग लेन सगळ्यांना माहिती असणार. तर तिकडे जाऊन तिकडच्या दुकानदारांना सेम प्रश्न विचारला. त्यात मला एक सापडला शायर, प्रॉपर दुखी आत्मा. त्याला मी हा प्रश्न विचारला, तो एकदम चालू झाला भाई. तुम्हारे जाने के बाद भी तुमसे प्यार करते रहे हम. એટલે की हे थांब बाबा, माझी अजून आलीच नाही, तू गेल्यानंतरचं कुठे काढतोस, मीच जातो थांब. मग तिकडून मी घरी आलो डायरेक्ट. अप्परची बस पकडली, घरी आलो. म्हणजे मी अप्परला नाही राहत, त्याच्या थोडं अलीकडेच राहतो. पण प्रॉब्लेम हा नाही आहे, हा प्रॉब्लेम नाही आहे. घरी आलो, पप्पा बसलेले होते. पप्पा बोलले की अरे मोगली, मला घरी मोगली बोलतात. कारण असं आहे की मी घरी असा नागडा बसलेला असतो. म्हणजे असा नागडा नाही, सँडो आणि बॉक्सर्स घालून बसलेला असतो. मग काही येऊ दे, ऊन पाऊस भूकंप सुनामी काही येऊ दे, मी सँडो आणि बॉक्सर्समध्येच दिसीन तुम्हाला ऑलवेज. तर मी घरी आलो आणि पप्पा बोलले की अरे मोगली, आज कॅरम खेळायचा मूड आहे. એટલે कॅरम खेळायचा, ओके ठीक आहे डन. मी कॅरम बोर्ड काढला, ठेवला, सोंगट्या काढल्या, मांडत होतो. पप्पा बोलले की अरे मोगली थांब, सोंगट्या आज मी मांडणार. म्हणजे तुम्ही मांडणार, ओके ठीक आहे डन. पप्पांनी सोंगट्या घेतल्या, मांडल्या वगैरे. तेवढ्यात माझी नजर पडली ह्यावर. हे सगळ्यांना माहितीच असणार आहे, कॅरमची राणी. आणि मला क्लिक झालं की हा सगळं इथून सुरू झालंय. आता हे बघ, कॅरम तर आपण किती वर्षांपासून खेळत आलो असणार आहे. त्या काळात असं गर्लफ्रेंड आणि क्रश वगैरे हे नसणार, सगळे राणीच्या पाठीमागं लागलेले असणार. त्या काळात असे राणी 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 पाहिजे, राणी पाहिजे. मग थोडे पुढं आले 90sमध्ये, मग प्रेमिका पाहिजे. मग अजून थोडे पुढं आले 2000 एरामध्ये. मग हे सगळं क्रश आणि सिच्युएशनशिप आणि गर्लफ्रेंड हे सगळं चालू झालं. मूळ काय, मुळात इथून सगळं सुरू झाले. मुलीचा नाद इथून सुरू झाला आहे. पण प्रॉब्लेम हा नाही आहे, हा प्रॉब्लेम नाही आहे. झालं काय, परवाच्या दिवशी आमचे जे सर आहेत फायनान्शियल अकाउंटिंगचे, हो मी BCom घेतलं आहे, कोणी हसणार नाही. मी BCom घेतलं आहे, कोणी हसणार नाही, चांगली गोष्ट आहे. पण प्रॉब्लेम हा पण नाही आहे की मी BCom घेतले. झालं काय, आमचे जे सर आहेत त्यांनी आम्हाला होमवर्क दिला. BComमध्ये आले तरी पण आम्हाला होमवर्कच देतात अजूनही. तर होमवर्क असा दिला की तुमच्या मित्र किंवा मैत्रिणीला आपल्या सब्जेक्टमधला प्रश्न कुठला तरी विचारायचा. म्हटलं की ओके ठीक आहे, सोपा कुठला तरी प्रश्न विचारेन. तर माझी एकच मैत्रिणी आहे माझी. तर तिला मी मेसेज टाकला की काइंड ऑफ चॅलेंज फॉर यू, टेल मी व्हॉट इज एमलगॅमेशन, सेंडचं बटन दाबलं, मेसेज गेला. तिचा आला मेसेज ॲज युजल 7, 9, 13, 14, 17, 19 तासानंतर. सांगते. म्हणलं की हे काय उत्तर आहे, सांगते.
मी तिला मग टाकला की कधी सेंड, तर तिचा मग आला रिप्लाय ॲज युजल 7, 9, 13, 14, 17, 19 तासानंतर की माझं जिथं वरती नाव लिहिलं ना तिथं तुझं उत्तर आहे. म्हणलं की हो काय, आईला डोळ्यासमोरच आहे, चांगलं आहे. म्हणून मी वरती तिचं नाव जिथं लिहिलेलं होतं तिथं मी बघितलं, तर तिथे लिहिलेलं इंस्टाग्राम युजर ब्लॉक केलं, डायरेक्ट ब्लॉक. आणि असं पण नाही डायरेक्ट ब्लॉक केलं, इन्सल्ट करून ब्लॉक केलं. आणि जेव्हा कोणी इन्सल्ट करून ब्लॉक करतं ना इथे लागतं, इथे डायरेक्ट इथे लागतं. पण प्रॉब्लेम हा पण नाही आहे, ती गेली, प्रॉब्लेम हा नाही आहे, गेली ती गेली. एक मैत्रीण होती ती पण गेली, माझ्याकडे राहिली ही एकच राहिली. ती ॲटलिस्ट टिंब 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 एवढं तरी बोलायची, ही तर ते पण नाही बोलत, काहीच नाही बोलत. मुखबधीर आहे, मुखबधीर. मीच फक्त बोलायचं, समोरून काहीच इशारा नाही येते. काय करणार, मलाच खाज होती ना ॲमेलगॅमेशन विचारायची. भेटलं मला उत्तर, ब्लॉक केलं डायरेक्ट. पण प्रॉब्लेम हा नाही आहे, ब्लॉक केलं मग हा प्रॉब्लेम नाही आहे. ॲक्च्युली ना प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम. आता मला कोणतरी पाहिजे, मला पण पाहिजे कोणतरी. आणि जर तुमच्या भावासाठी कुठलं चांगलं स्थळ असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, वाटेल ते करा. पण पाहिजे कोणतरी आयुष्यात, पाहिजे. थँक्यू.